मी आता अशा कॅडबरी सांगणार आहे. ते अनाथ होतं आणि त्याला घरी आम्ही आणून पाळलं. त्याचं नाव रॉकी ठेवलं आहे. मुझे नहीं रहना आप लोगों के बीच में, जा रही हूँ मैं। अजून मला सांगायचं वाटतं, हे कॅट आहे एक अनाथ आहे आणि त्याचे आईने लहानपणी त्याला सोडलं होतं आणि त्यानंतर आम्ही त्याला घरी आणून जे पाळलं आहे. ते झोपेमध्ये साधा झोपेत मोबाईलवरती बघून बघून खूप छान असं हे कॅट आहे. हा ॲक्च्युली त्यावेळी आम्हाला कन्फर्म झालं नव्हतं की हा बोका आहे की रॉकी बॉल बरोबर खेळताना. आणि लहानपणापासून तसंच ॲक्टिव्ह आहे. साधारण नंतर मग लहानपणापासून आम्ही त्याला खायला प्यायला घातल्यानंतर थोडासा ॲक्टिव्ह व्हायला लागला आणि त्याला आणि कम से कम 6 महिन्याचा. ते लहानपणी त्याला 3 महिन्याच्या वरचा आणि भरपूर त्याला असा त्रास झाला होता, जेणेकरून त्याला आम्ही डॉक्टरकडे नेला. मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट करून त्याला लागेल ते औषधं आम्ही देऊन त्याला व्यवस्थित केल्यानंतर तो दंत पडल्यानंतर तो ॲक्टिव्ह होऊन खेळायला लागला. रॉकी हा लहानपणापासून ॲक्टिव्ह आहे. ज्यावेळी आम्ही अर्नाळ्याला फिरायला गेलो होतो त्यावेळी त्याला पण आम्ही घेऊन गेलो होतो आमच्या संगतीत. त्यावेळी मुलगा आणि मुलगी त्यांना नळ्यामध्ये खेळवताना. बापूस आता तू जाणार, मी तुझ्या काय माझ्या मुलग्याचा मित्र आहे. लहानपणापासून आम्ही 2 मांजरांनी एकत्र ठेवलं आणि त्याच्या परिणामामुळे टायगर ते एकमेकांशी ॲग्रेसिव्हपणे नाही ते एकमेकांशी खेळतात. आणि आम्हालाही बरं वाटतं की दोन्ही मांजर जी अनाथ आहे त्याच्या मित्राने बी एक अनाथ म्हणून हे मांजर घेऊन आला होता आणि माझ्या मुलांनी बी अनाथ म्हणून हे घेऊन आला, जेणेकरून आज त्यांना कुठेतरी प्रोटेक्टमध्ये घरी चांगलं खाणं आणि चांगलं त्याच्यामध्ये देखभाल होते. नाही तर अशी भरपूर मांजरं असतात ती साधारण ज्यावेळी 1 वर्षाचा होता त्यावेळी हा भुके आमच्याकडे फळी आहे त्या फळीवरती मारून टाकतात. पुस्तकावरती झोपला होता. पण त्या सगळ्या गोष्टी करून 1 वर्षाचा रॉकी पाळला आहे. आमच्या घराला फळीवरती 2 मांजरं आहेत जी अशीच